एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीकडून तोडफोड केली गेली आहे। सहकार नगर परिसरामधील एका गुंडानं पोलीस स्टेशनमध्ये राडा घातलाय। राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचं नाव। पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा सुद्धा त्यानं फोडल्यात। कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सहकार नगर पोलिसांनी ताब्यात त्याला घेत सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलेलं होतं। याच दरम्यान सराईत गुन्हेगारानं पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला असल्याची माहिती समोर येते आहे। पोलीस स्टेशनमधले कॉम्प्युटर सुद्धा यानं फोडल्याचं आपण बघू शकतो। हे दृश्य आपण काहीशी बघू शकतोय। पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीकडून ही तोडफोड। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण ही दृश्य काहीशी बघू शकतोय। एका पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडलेला आहे। आरोपीकडून तोडफोड करण्यात आलेली आहे, त्यामुळे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। पुण्यातल्या सहकार नगर पोलीस स्टेशन मधला हा प्रकार आहे। जेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होतं, आरोपींना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं होतं, तेव्हा आरोपीकडून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला गेलेला आहे। इतकंच नाही तर तिथल्या पोलीस स्टेशनच्या ज्या खिडक्यांच्या काचा आहेत त्या या गुंडांकडून फोडल्या गेल्या, आरोपींकडून फोडल्या गेल्या। कम्प्युटरची देखील नासाडी जी आहे, नुकसान जे ते आरोपींकडून केलं गेलेलं आहे। सराईत गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं राडा घातल्यानंतर मोठी खळबळ जी आहे ती उडाल्याचं बघायला मिळते। पोलीस ठाण्यात अशा पद्धतीनं गोंधळ घातल्यानंतर पोलिसांमध्ये देखील आणि एकूणच तिथल्या परिसरामध्ये देखील जे वातावरण निर्माण झालं होतं, यापूर्वी आपण बघितलं काल ज्या पद्धतीनं मुंबईत कार्यकर्त्यांचा राडा झाला, त्यानंतर आज पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये हा गुंडांचा राडा बघायला मिळतोय। आणि एकूणच पोलिसिंगवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केला जातोय। पोलिसांचा धाक उरला नाही का, अशा पद्धतीची चर्चा सुरू होताना बघायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर हा सगळा प्रकार बघून आता पोलिसांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। पोलिसांचा धाक राहिला नाहीये का असंही बोललं जात आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि